नमस्कार, मी अलंकार प्रकाश मिसाळ. आपल्याला सांगण्यात आनंद होतोय की 2022 पासून सुरू केलेला उपक्रम अजूनही अविरत चालू आहे. माझ्या प्रवासामध्ये मला बऱ्याच जणांनी चांगली साथ दिली आणि चांगली साथ मिळाल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलोय. 2 वर्ष आमची कशी निघून गेली आम्हाला काहीच कळलं नाही. सगळं कसं आनंदात, मजेत, मस्तीत चालू होतं आणि हे असंच चालू राहील. आम्ही फक्त एक सिनेमा करायचं ठरवलेलं. राजमाता अहिल्याबाईंचा मी वाघ आहे. आणि त्यासाठी आम्हाला योगेश मांजरेकर दादा यांनी खूप चांगली साथ दिली. सिनेमाची सुरुवात करता करता अचानक आमच्या पदरात नाटक येऊन पडलं आणि ते फक्त थॅलेसेमिया मेजर या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या मदतीसाठी. आणि मग आम्ही त्याच्या तयारीत लागलो. त्यासाठी जुळवाजुळव सुरू केली. म्हटलं या मुलाला आपण मदत करायची. त्या मुलाला ऑपरेशनसाठी 23 लाखांची गरज होती. आता 23 लाखांची मदत आम्ही करू शकत नव्हतो, पण ठरवलं थोडी का होईना आपण त्याला मदत करायचीच. आपण सुरुवात तर करूया असं म्हणत आम्ही मुलांना घेऊन नाटक बसवायला सुरुवात केली. पहिल्या नाटकासाठी आम्हाला 7 मुलांची साथ मिळाली. त्या 7 मुलांना घेऊन आम्ही नाटक बसवायला सुरुवात केली. या प्रवासामध्ये आम्हाला अनेक माणसं भेटली आणि आमचा पहिला प्रयोग आम्ही सादर केला. कशी वाटली आमच्या पहिल्या प्रयोगाची झलक? भारी ना? गडकरी रंगायतन इथे झालेला पहिला प्रयोग. भव्य दिव्य, खूप सारे लोक, खूप सारा आशीर्वाद आणि पाणवलेले डोळे बघून आम्ही भारावूनच गेलो होतो. कारण आमच्या या 7 मुलांनी नाटकच तेवढं जबरदस्त केलं होतं. आणि असं करता करता आमच्या एकाच्या 2 ब्रांच झाल्या. कळव्यामध्ये एक आणि मुलुंडमध्ये एक. दोन्हीकडे आम्ही जोरदार सुरुवात केली. मुलुंडमध्ये बघता बघता 50 ते 60 मुलं तयार झाली आणि कळव्यामध्ये तर त्याही पेक्षा जास्त. या मुलांचा प्रवास असाच चालू राहावा अशी मनापासून इच्छा वाटत होती. मग सतत आम्ही नाटक करत राहिलो. एक उनाड वर्ग शिक्षणावर आधारित हे नाटक आम्ही जागोजागी सादर केलं आणि लोकांची मनं जिंकण्याचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न आम्ही केला. आता ते प्रेक्षकच ठरवतील आम्ही त्यांची मनं जिंकली की नाही ते. पण याच दरम्यान मुलांना घेऊन काहीतरी मोठं करायचं असा विचार सतत मनात यायचा. मग सुरुवात केली ती सिनेमाची आणि त्या सिनेमालाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. 45 मुलं आणि त्यांच्या पालकांना घेऊन आम्ही थेट कोकण गाठलं आणि कोकणामध्ये केला पहिलं मूल. त्या सिनेमाचं काम आर्थिक बाजू सांभाळत हळूहळू का होईना चालू आहे. पण त्याबरोबर म्हटलं की आणखी काहीतरी करायचं आणि मग केली स्वामींची शाळा. हीच ती स्वामींची शाळा. स्वामींच्या शाळेमध्येही आमच्या या मुलांनी खूप सुंदर काम केलंय. यानंतर आमची मुलं टीव्हीवर कशी येतील याचा विचार आम्ही करत होतो. आम्ही प्रयत्न करत होतो. म्हणतात ना, प्रयत्न अंती परमेश्वर. तसंच झालंय आणि आमच्या या प्रयत्नाला हळूहळू का होईना यश मिळायला लागलं. आमच्या 2 बालकलाकारांना सामाजिक उपक्रम चालवणाऱ्या आमच्या संस्थेमार्फत सामाजिक उपक्रम चालवणारा बादशहा सोनू सूद या माणसाबरोबर जाहिरात करण्याची संधी मिळाली. ए बेटा, ये लो तुम्हारे लिए खिलौना लाया हूँ. अरे बापू, अब हम इस खिलौने से नहीं खेलते. हमारे खिलौने बदल गए. प्रकाश, बच्चे बदल गए पर तुम नहीं बदले. अभी भी पुराने उपकरणों से खेती कर, जबकि बाजार में जर्मन तकनीक वाले स्टील उपकरण आ चुके हैं. इन उपकरणों से दिनों का काम कुछ ही घंटों में कर सकते हो. क्या समझे? सोचते रहोगे और बदलोगे नहीं तो दुनिया आगे निकल जाएगी और तुम पीछे रह जाओगे. सोनू भाई, पीछे तो अब मैं रहूंगा नहीं. स्टील उपकरण लाए परिवर्तन. ही
हीच ती जाहिरात. ह्याच जाहिरातीमधून आमचं खूप मोठं नाव होत गेलं आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत गेला. आणि मग हळूहळू अनेक सिरियलमध्ये आमच्या मुलांची नावे यायला लागली. मग आज तुम्ही बघू शकता की कन्यादान, जय जय स्वामी समर्थ, 7व्या मुलीची 7वी मुलगी, भाग्य दिले तुम्हाला, अशा अनेक सिरियलमध्ये आज आमची मुलं चांगलं काम करतायत. आता सिरियल सोबतच सिनेमांमध्ये सुद्धा आमची मुलं छाप पाडायला लागली आहेत. म्हणजे बघा, धर्मवीर 2 यामध्ये आमच्या अथर्व मोठेने काम केलंय. नाच ग घुमामध्ये तनिष हडवळे आणि त्याचबरोबर आता मान अपमान या येणाऱ्या सिनेमांमध्ये आमच्या 7 मुलांनी काम केलंय. आमची मुलं खरंच खूप प्रयत्नशील आहेत, खूप मेहनत करतात आणि त्यांची ही मेहनत बघून, त्यांचं यश बघून, त्यांचं काम बघून खूप समाधान वाटतं. आणि हे सगळं शक्य झालंय तुमच्यामुळे. आमची संस्था म्हणजे काय हो? तुम्ही, इथे बसलेला प्रत्येक माणूस, मायबाप, रसिक प्रेक्षक आणि आमचे पालक, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मला आजवर इथपर्यंत साथ दिलीत आणि यापुढेही तुम्ही मला साथ देत राहाल अशी मी आशा करतो. असंच आपण काम करत राहूया आणि आपला हा कलेचा झेंडा भारतातच काय, जगात फडकवूया. धन्यवाद.